लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जयंतने आता घरामध्ये जामर बसवून घेतलेला आहे, जेणेकरून जान्हवीच्या फोनला अजिबात नेटवर्क येऊ नये. आणि त्याच्यामुळे जान्हवीचं आणि लक्ष्मी आणि तिच्या माहेरच्यांशी जान्हवीचं अजिबात बोलणं होत नाही आहे. त्यामुळं जान्हवी खूपच परेशान आपल्याला पाहायला मिळत आहे. ती सतत लँडलाईन फोन घेते, परंतु त्याचीसुद्धा वायर जयंतने कट करून टाकलेली असते. त्यानंतर जान्हवी स्वतःचा मोबाईलचं सिम काढते आणि पुन्हा टाकते, असा तिचा नेटवर्क आणण्याचा प्रयत्न सुरू असतो, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. आणि जयंतला जान्हवीची ही अवस्था पाहून खूप मजा येत असते. तो म्हणत असतो की जान्हवी, तू तुझं माहेरच्यांशी बोलणं कमी कर किंवा बंद करून टाक, म्हणजे मला तुला आणखीन त्रास द्यावा लागणार नाही. अशातच एक दिवस मंगला जयंतच्या घराजवळून चाललेली असते आणि तिला जान्हवीला भेटण्याची इच्छा होते. ती भेटायला येते. त्यानंतर गेटवर तिला वॉचमन अडवतो. वॉचमन तिला विचारतो, तुम्ही कोण? त्यानंतर मंगला म्हणते, मी जान्हवीची मोठी बहीण आहे, मला तिला भेटायचं आहे. वॉचमन ज्यावेळेस जयंतला हे सर्व फोन करून सांगतो, त्यावेळेस जयंत वॉचमनला सूचना देतो की तुला जे हवं आहे ते तू तिच्यासोबत कर, परंतु ती घरात जाता कामा नये आणि जान्हवीला अजिबात ती भेटता कामा नये. आणि मग वॉचमन तिला एका रूममध्ये आणून बंद करून टाकतो आणि तिचा फोनसुद्धा काढून घेतो. मंगलाची खूप भयानक अशी अवस्था झालेली असते. तिला वाचवायला कोणीही येत नाही आणि तिच्याकडं फोनसुद्धा नसतो. ती खूप घाबरलेली असते. संध्याकाळी जेव्हा वॉचमन तिच्याकडे येतो, त्यावेळेस सोबत कुत्रे घेऊन आलेले असतो. ती कुत्र्यांना मंगला खूप घाबरते. त्यानंतर वॉचमन तिला विचारतो, तुला आज जायचं आहे का? त्यावेळेस मंगला खूप घाबरते आणि तिथून पळ काढत कशीबशी घरी पोचलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे.